नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर बृहन्मुंबई महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत जागतिक महिला दिन संचालक नियोजन विभाग माननीय सहाय्यक आयुक्त एन विभाग आयोजक नारी शहर समूह CLF ALF CDS यांच्या माध्यमातून घाटकोपर पूर्व सुचित्रा पार्क या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शहर अभियान व्यवस्थापक श्रीमती विभा जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. शुभा बेनवार मॅडम उपस्थित होत्या. नारी समूह अध्यक्षा विनाताई लाड उपस्थित होत्या. तसेच कौशल्य विकास अधिकारी सुभाष खाके सर, साधना खाडे मॅडम समाज विकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या. राहुल सर, चित्रा मॅडम, महेश सर, समुदाय संघटक मनीषा माने, संगीता हिरे, सूरज पुजारी, नियोजन विकास मुख्य अधिकारी भास्कर जाधव सर, प्राची जांभेकर मॅडम व एन विभाग सहाय्यक अधिकारी गजानन बेल्लाळे साहेब, नारी शहर समूह टीम CLF ALF CDS अशा सर्व या ठिकाणी महिला बचत गटातील महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांच्याकडे असलेली सक्षमता आणि त्यांच्यामध्ये असलेली शक्ती याची कोणीतरी जाणीव करून द्यायला लागते. कारण जन्मापासून तिच्यावर अशा प्रकारचे संस्कार असतात की तिला असं वाटतं की मी दुसऱ्याशिवाय काही करू शकत नाही. आपल्याला दुसऱ्याचा सल्ला घ्यायला हवा, दुसऱ्याचा आधार घ्यायला हवा, अशी एक मानसिकता तयार केली जाते. आणि त्या मानसिकतेतून बाहेर आल्यावरती तिच्या कर्तृत्वाला कुठलंही बंधन राहत नाही, कुठलीही सीमा राहत नाही. आणि त्या इतक्या पुढे जातात की बघणारा माणूस त्यांच्याकडे बघत नाही की हीच माझी घरची महिला होती का, हीच माझी रंजना होती का, हीच माझी मंगल होती का, हीच माझी मीना होती का, हीच माझी विद्या होती का, या प्रकारचे मनामध्ये विचार येत राहतात. तर पहिला बचत महिला दिन आपण जो सर्वांनी साजरा केला होता, संघटन असेल, महिला एकत्र जाण्याचं काम असेल, घाटकोपरमध्येच किंवा मुंबईमध्ये करायला मिळालं. ही सर्व कार्यक्रम एक चोवीस संघटन आहे, पाहिजे असं संघटन दिसत. सांगाल काय शुभेच्छा द्याल आजच्या दिवशी? आजच्या जागतिक दिनानिमित्त महिलांना म्हणजे उंच भरारी घेण्याच्या अनुषंगाने मोठ्या उद्योजक व्हावं हीच त्यांना मी विनंती करेल. आणि त्याकरता महानगरपालिका त्यांना 2 ते 20 लाखापर्यंत कर्ज द्यायला सहकार्य करेल. आणि ते महिला उद्योजकता होती हीच अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहे. आणि त्यांना मी आज जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आपल्या महानगरपालिकेने आपल्या सर्व महिलांसाठी एक सुरक्षित म्हणून एक आपल्या स्टॉलसाठी जागा वगैरे करून दिलेली. आणि आज 2 वर्ष आम्ही एक खुशखबर तुमच्या सर्वांना सांगते, या त्या जागेवर आम्ही अक्षरशः करत घराघराने कामे आटून मी पण एक अंगणवाडी सेविका आहे, तेवढं सगळं करून आम्ही त्या स्टॉलसाठी वेळ देत आहे. पण बरं का, बचत काय, बचत अन्न वस्त्र निवारा आणि हल्लीच एक परत अजून काय बचत नाही तर आपल्याकडे काय आहे का नाही. आणि 5वी गरज म्हणजे कोणती, मोबाईल यंत्र आहे की नाही. हल्लीच्या काळाची तंत्रज्ञान म्हणून सर्वांनी बचत गटाच्या महिलांनी बचत गटासाठी वेळ द्या.
कार्यक्रमामध्ये आपण पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान समर्थ वस्तीस्तर संघ यांच्या वतीने या ठिकाणी आज महिलांकरिता विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्यासोबत आशा सहाने आहेत, अध्यक्ष आहेत। काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? आमच्या समर्थ वस्तीस्तर संघाच्या माध्यमातून आम्ही महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष सुनीताताई वंडेकर आणि आमच्या सर्व महिला भगिनींच्या विनंतीला मान देऊन वीणाताई लाड ह्या सुद्धा उपस्थित राहिल्या। खरोखर त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन बचत गटाविषयी आपल्या महिलांना केलं आणि आमच्या एका छोट्याशा विनंतीला मान देऊन तेवढ्या मोठ्या पदाधिकारी आमच्या विभागामध्ये उपस्थित राहिल्यात आणि आम्हाला जो काही प्लॅटफॉर्म हवा आहे आणि महिलांना काळाची गरज आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय आवश्यक आहे त्याचं योग्य आणि बहुमूल असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दिलं। खरोखर आमच्या समर्थ वस्तीस्तर संघाच्या माध्यमातून मी त्यांचे आम्हा सर्व महिला भगिनींच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद व्यक्त करते। आपल्यासोबत वीणा लाडताई आहेत। लाडताई, काय सांगाल, सकाळपासूनच्या कार्यक्रमाचा आढावा काय सांगाल? सकाळपासूनच्या आजच्या कार्यक्रमात महिला दिनाच्या निमित्ताने आपण जे आता दिवस संपत आले आणि आता जो लास्ट दिवस होता त्याच्यामध्ये आमचं खूप धावपळ झाली आहे की बऱ्याच कार्यक्रमाची आमंत्रणं होती, पण आज स्वतःच्या एरियामध्ये स्वतःचा कार्यक्रम असल्यामुळे मी माझ्या आपल्या या सहानेताई सारख्या फोन करत होत्या या करून, तरी पण मी आज सकाळपासूनचा कार्यक्रम घेतला। त्याच्यामध्ये जवळजवळ 500 महिलांनी सहभाग घेतला। त्या महिलांमध्ये जे काही त्यांना पुढच्या भविष्यासाठी किंवा त्रुटी आहेत आजच्या चालू काळामध्ये महिलांना सक्षमीकरणाचे खूप मोठं प्लॅटफॉर्म निर्माण झालेलं आहे, ते मोदी सरकारने केलेलं आहे। ते प्लॅटफॉर्ममधल्या ज्या योजना आहेत त्या आपल्या महिलांपर्यंत पोचाव्यात आणि जेणेकरून गरीब आणि गरजू महिलांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सतत प्रयत्न करण्याचं माझं ध्येय आहे आणि आज बऱ्याच महिलांपर्यंत मी पोचू शकली, त्याचा मला खूप आनंद आहे। बऱ्याच वरिष्ठ समाज विकास अधिकाऱ्यांनी, माजी अधिकाऱ्यांनी, शिवा बेनरोडवाड्यांनी, तसंच शहर अभियान अध्यक्ष विभाग जाधव मॅडम, तसेच खाके सर, अशा बऱ्याच शिव आणि सामाजिक संस्थांशी निगडीत असलेल्या महिलांनी आज कार्यक्रमात सहभाग घेतला हिरिरीने आणि त्या सहभागामध्ये खूप मोठ्या संख्येने महिला हजर होत्या आणि खूप प्रेमाने आणि आनंदाने कार्यक्रम साजरा करण्यात आला। सहाने मॅडमने तर खूप अप्रतिम नियोजन होतं त्यांचं आणि त्या नियोजनमध्ये एवढ्या 5 वाजल्यापासून वाट बघत होत्या। लाडताई, अनेक महिलांना काय आव्हान कराल? अनेक महिलांना मी आज असंच आवाहन करेन की आज आपल्याला जो प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे मोदी सरकारने ते आपल्याला न थांबण्यासारखं आहे। प्रत्येक क्षणाला महिला सक्षम करण्यासाठी ब्युटी पार्लरचा कोर्स आहे, शिवण क्लास कोर्स आहे, परत ठिकठिकाणी आपले बनवलेले स्वतःचे प्रोडक्ट विकण्याचा प्लॅटफॉर्म तयार आहे। त्या सक्षमतेसाठी आपण सतत प्रयत्न करू, झटत राहू आणि ज्या महिलेला गरज आहे त्या महिलेला उभं करण्याचं काम आम्ही सर्व महिला मिळून करू, असं मी आवाहन करून महिलांना घरात न थांबता बाहेर निघा।